मित्रांनो नमस्कार. आपण पाहतात आमचं चॅनल. महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहे आणि त्यामध्ये नागपूर महानगरपालिका ही महत्वाची आहे. ही महत्वाची महानगरपालिका असल्याच्या नंतर एक पत्रकार म्हणून मी सगळ्याच ठिकाणी फिरून राहिलेला आहो आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेऊन राहिलेला आहो की त्यांचा रोड मॅप काय आहे. आता आपण आहो उत्तर नागपूरमध्ये आणि उत्तर नागपूरमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या मान्य रोशनीताई भीमराव लोणारे प्रभाग 7 मधून ह्या निवडणुकीला उभे आहेत. जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया. सगळ्यात पहिले घेऊ त्यांचा परिचय. मॅडम आपला परिचय सांगा. मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी भीमराव लोणारे आणि मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे प्रवर्ग क मधून मला उमेदवारी मिळालेली आहे. मॅडम सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती उमेदवारी घेऊन निवडणुकीला उभं असते आणि त्याचा एक रोडमॅप असते त्याच्या विकासाचा. आता विकास हा शब्द प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारे एक विभत्सनाचा भाग झालेला आहे. परंतु तुमचा विकास काय म्हणतो, काय आहे तुमच्या मनामध्ये की तुम्ही निवडणुकीला उभे राहिलेले आहात? मी निवडणुकीला उभी राहिलेली आहे. विकासाचा मापदंड मनात ठेवूनच निवडणुकीला उभी राहिलेली आहे. तर आता बघा, आपल्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. प्रायमरी ज्या समस्या आहेत, ज्या आपण जर बघितलं तर शोअर लाईनची समस्या आहे, नळाची समस्या आहे, गटर लाईनची समस्या आहे. या तर समस्या आपण दूर करतोच आहे. या तर प्राथमिक समस्या आहे. परंतु आपण मोठ्या लेव्हलला जर विचार केला तर तरुणांची पण भरपूर समस्या आपल्याला दिसून पडते आहे. आज जर आपण बघितलंय तर तरुण वर्ग जो आहे तो शिक्षण घेतलेला आहे, सुशिक्षित तरुण वर्ग आहे. तर त्यांना आपल्याला थोडक्यामध्ये सांगायचं झालंच तर त्यांना आपल्याला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करायचं आहे, शिक्षणाचं महत्व सांगायचं आहे आणि त्यांना एमपीएससी युपीएससी या एक्झाम तर्फे, या परीक्षातर्फे त्यांना पुढे नेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच आपण जर बघितलं तर आपल्या या प्रभाग 7 मध्ये आंबेडकर रुग्णालय आहे, तिथे आता काम सुरू झालेलं आहे. इथे स्लम एरिया आहे. स्लम एरियामध्ये भरपूर तरुण वर्ग आहे, ते खाली आहेत, त्यांना रोजगार नाही. तर त्यांना या आंबेडकर रुग्णालयामध्ये जे काम चालू आहे तिथे आपल्याच प्रभागातील तरुणांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकेल त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. मॅडम तुम्ही प्रोफेसर आहे आणि महत्वाचं आम्ही बाकी लोकांसोबत चर्चा करत आहोत. तर बाकीचा जो रोड मॅप आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचा खूप मोठा भार ते लोक देत आहेत की आम्ही सरकारी शाळेमधून शिकलो आहे आणि सरकारी शाळा बंद होत आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? आता बघा, सरकारी शाळा रोडमॅप सांगायचा म्हटलं तर सरकारी शाळा बंद होत आहे आणि त्यामुळे आज आपल्या गरीब जनता आहे ते इतका पैसा सीबीएसई शाळेमध्ये, आयसीएसई शाळेमध्ये भरू शकत नाही आणि म्हणून ज्या शाळा बंद होत आहे त्या शाळांना आपण महानगरपालिकेच्या शाळांना आपण परत सुरू करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण त्या सीबीएसई लेव्हलमध्येच आपण सुरू करणार आहोत आणि आपण त्यांना सरकारी मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. त्याचबरोबर आता आपण जर बघितलं तर स्त्रिया ज्या आहेत दुपारी खाली असतात, तर त्या स्त्रियांना रोजगार कसा मिळेल आणि त्या रोजगारातून पैसा कसा उभा करतील यावर सुद्धा आपला फोकस राहणार आहे. मॅडम अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. बेरोजगारचा भस्मासूर भारतामध्ये वाढलेला आहे. युथ कुठे ना कुठे भरकटत चाललेला आहे. तर त्यांना रोजगार नाही आहे, पण ते काही ना काही रोजगार करण्याच्या प्रयत्नामध्ये फुटपाथवर दुकाने लावतात आणि त्यांना उचलल्या जाते, डावलल्या जाते किंवा त्याचं सामान उचलल्या जाते. तर या युथच्या बाबतीत तुमच्या मनात काय विचार आहे? तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या प्रभागामध्ये आता युथ वर्ग जो आहे तो बेरोजगार आहे, त्याला रोजगार नाही. तुम्हाला आताच मी सांगितलेलं आहे की इतकं मोठं आपल्या प्रभागामध्ये आंबेडकर हॉस्पिटलचं काम चालू आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जे काम चालू आहे तर बेरोजगार जी जनता आहे, जे तरुण आहे, त्यांना आपल्याला तिथे काम द्यायचं आहे. जर आपण त्यांना काम दिलं तर तिथे ते सेट होतील आणि पुढेही त्यांना काम मिळू शकेल. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय संदेश द्याल? आम्ही प्रभाग 7 मधून वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे मी लढत आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजींचा हा पक्ष आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आता 7 तारखेला इंदोरा मैदानमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं
की आता नाही तर कधीच नाही. आणि म्हणून जनतेने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवून त्यांना त्यांचे हात बळकट करायचे आहे. ते त्यांचे हात बळकट करण्याचं कार्य मात्र जनतेला आहे. जनतेने जर मत दिलं तर श्रद्धेय बाळासाहेबांचे हात मात्र नक्कीच बळकट होतील. आणि त्याकरिता वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मतदान करायचे आहे. मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी भीमराव लोणारे, वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे सात प्रभागामधून मात्र मला उमेदवारी मिळालेली आहे. माझ्या पॅनलमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रभाग 7 मधून अ गटामध्ये ऍडव्होकेट नलिनी रुपेंद्र खांडेकर मॅडम आहेत. त्यानंतर क गटामध्ये मी असिस्टंट प्रोफेसर रोशनी भीमराव लोणारे आहे. ड गटामधून संदीप भाऊ सहारे आहेत. ते 4 वेळा नगरसेवक होते आणि आताही 5व्यांदा त्यांनी मात्र वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. तेव्हा आमच्या पूर्ण पॅनलला जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून, कारण विश्वास का ठेवायचा म्हटलं तर कारण आमचं जे पॅनल आहे हे उच्च शिक्षित पॅनल आहे. आणि उच्च शिक्षित पॅनल असल्या कारणाने आम्ही स्त्रिया आहोत. आम्ही स्त्रिया जरी असलो, बऱ्याचदा आपण जर बघितलं तर स्त्रिया ज्या आहे उभ्या होतात आणि शिक्षित नसतात, तर ते त्यांच्या हजबंडवर मात्र आधारित असतात की आपण निवडून येऊ, काम मात्र त्यांचे पती करतील. परंतु आम्ही उच्च शिक्षित स्त्रिया आहोत. आम्ही मात्र आमच्या नवऱ्याच्या भरोशावर मात्र नाही, कारण की आम्ही शिक्षित आहोत. आम्हाला कार्य समजतं, समाजामध्ये काय करायचं आहे, कोणाच्या समस्या कशा आहेत हे आम्हाला मात्र समजतं. स्त्रिया ज्या आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला इथे आपल्या प्रभागामध्ये आणायचं आहे. आणि म्हणून सर्वांनी आम्ही उच्च शिक्षित असल्या कारणाने आम्हाला सगळ्या गोष्टीची जाण आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या प्रभाग 7 मधून आम्ही 3ही उमेदवार उच्च शिक्षित आहोत, एक जाणते आहोत. त्यामुळे आमच्या या प्रभाग 7 मधील संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलला जनतेने भरघोस मताने निवडून द्यावे हीच मी सर्वांना विनंती करते. तर मित्रांनो, निश्चितच महत्वाची गोष्ट आहे की देशभरामध्ये एक वादळ उठलेला आहे, शब्द उठलेला आहे की जो आपला निवडून गेलेला व्यक्ती हा शिकलेला असला पाहिजे, त्याला त्याची जाण असली पाहिजे, काय आपल्या जनतेला द्यायचं आहे, कुठून काय आणायचं आहे हे त्याला परिपूर्ण माहित असलं पाहिजे, तो दुसऱ्यावर अवलंबून असला पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे आमच्या चॅनलला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.